नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबरच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी DCS ॲप बद्दल. आता शेतकऱ्यांची मोठी कटकट मिटली आहे. आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी स्वतः आपल्या शेतात जाऊन करायची आवश्यकता नाही. म्हणजेच आता ई पीक पाहणी ही सहाय्यकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कटकट या ठिकाणी मिटलेली आहे. चला तर मग बघूया यामध्ये शासनाने काय बदल केले आहेत. अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर या ठिकाणी पाहायला मिळतात. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. या ई पीक पाहणी DCS ॲपमध्ये शासनाने एक मोठा बदल केला आहे. तो म्हणजे आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायची आवश्यकता नाही. आता पूर्ण काम सहाय्यकाच्या माध्यमातून होणार आहे. सहाय्यक म्हणजे कोण आणि त्यांची निवड कशी होणार आहे हे आपण पाहूया. प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी सहाय्यकाची नेमणूक माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी करणार आहेत आणि या सहाय्यकाच्या माध्यमातून आपल्या गावातील पूर्ण या ठिकाणी जेवढे गट असतील तेवढ्या गटांची प्रत्येक बांधावर जाऊन या ठिकाणी सहाय्यक या ठिकाणी ई पीक पाहणी करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आता टेन्शन या ठिकाणी कमी झालेलं आहे. या ठिकाणी सहाय्यकाची निवड ही तहसील मार्फत होणार आहे. तर यानंतर मित्रांनो पाहूया ई पीक पाहणीची सुरुवात कधी होणार आहे. तर या वर्षाची ई पीक पाहणीची सुरुवात 15 जुलै 2026 रोजी ई पीक पाहणी DCS नावाचं ॲप या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्या तारखेपासून या ठिकाणी सहाय्यक आपले ई पीक पाहणी करण्याकरता सुरुवात करणार आहेत. या नंतरचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. ई पीक पाहणी चालू झाल्याच्या नंतर आता आपल्याला स्वतः ई पीक पाहणी करतो म्हणलं तरीही करता येणार नाही. फक्त आपल्याला आपल्या सहाय्यकाच्या माध्यमातूनच गावामध्ये आपली ई पीक पाहणी म्हणजेच आपला पेरा मांडता येईल. तर या ठिकाणी 15 जुलैला चालू झाल्याच्या नंतर लगेच आपल्या गावातील सहाय्यक कोण आहे याचा संपर्क घ्या, याची माहिती घ्या आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जेवढे लवकर होईल तेवढं त्याच्या पाठीमागे लागून या ठिकाणी त्याला आपल्या शेतामध्ये न्या आणि आपली ई पीक पाहणी नोंदवून घ्या. म्हणजेच आपल्याला येणाऱ्या पुढच्या प्रत्येक लाभाला या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे ई पीक पाहणी चालू झाल्या झाल्या सहाय्यकाची माहिती घ्या आणि त्यांना आपल्या शेतामध्ये नेऊन आपल्या ई पीक पाहणीचा पेरा मांडून घ्या. म्हणजेच लगेच तो सातबारावर या ठिकाणी येऊन जाईल. त्याचबरोबर या ई पीक पाहणी सहाय्यकाला दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांचे काय फायदे झाले या ठिकाणी आपण पाहूया. शेतकऱ्यांचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ वाचला आहे. नाहीतर आपल्याला ई पीक पाहणीचं ॲप या ठिकाणी घेऊन 2-2 दिवस फिरावं लागत गेलं. त्या ठिकाणी आपला वेळ खूप जात होता आणि आपलं काम सुद्धा होत नव्हतं. त्यामुळे आपला वेळ सुद्धा या ठिकाणी आता वाचलेला आहे. ते काम सहाय्यकाला दिल्यामुळे. त्याचबरोबर दुसरं या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट असा आहे की अचूक पेरेची नोंद होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी हे केंद्राचं ॲप असल्यामुळे सहाय्यक प्रत्येकाच्या बांधावर या ठिकाणी जाऊन आपला पेरा मांडणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी अचूक पेऱ्याची नोंद या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये होणार आहे, सातबारा होणार आहे आणि त्याचा फायदा प्रत्येक आपल्या जिल्ह्याला, राज्याला, केंद्रावर या ठिकाणी याची नोंद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ देत असताना सरकारला हे सोपं जाणार आहे. त्याचबरोबर तिसरा पॉईंट असा आहे की नेटवर्क प्रॉब्लेम पासून सुद्धा या ठिकाणी सुटका मिळालेली आहे. आपलं जे पहिलं ॲप होतं त्या ॲप या ठिकाणी घेऊन फिरत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता. आपल्याला 2-2 दिवस एकाच गटाचा पेरा मांडणं होत नव्हता. नेटवर्क या ठिकाणी जात होतं किंवा नेटवर्क पकडत नव्हतं आणि आपल्याला ई पीक पाणीचा पेरा काही ठिकाणी तर शेतकऱ्यांचा ई पीक पाणीचा पेरा फिरून फिरून सुद्धा मांडणं होत नव्हता आणि तारीख निघून जात होती. तर ती सुद्धा कटकट या ठिकाणी आपली कमी झाली आहे. तो या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. त्याचबरोबर सर्व्हर डाऊनचा सुद्धा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये येत होता. आपण एखाद्या ठिकाणी पेरा मांडायला सुरुवात केली की लगेच सर्व्हर डाऊन व्हायचं. तो फिरत 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 राहायचं. आपल्याला एकाच गटाचा पेरा बरेच दिवस 2-2, 3-3 दिवस मांडणं होत नव्हता. त्यामुळे सर्व्हर डाऊनची सुद्धा ही सुद्धा जे काही आपली समस्या होती त्यापासून सुद्धा शेतकऱ्यांना सुटका मिळालेली आहे. त्याचबरोबर आता या सहाय्यकाला दिल्याच्या नंतर ई पीक पाणी मांडून घेणं का गरजेचं आहे, याचे फायदे काय आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, हे वरील प्रमाणे फायदे होते आपले. मित्रांनो, चालू झाल्यानंतर सहाय्यकाला घेऊन जा आणि लगेच आपल्या ई पीक पाहणी या ठिकाणी करून घ्या. सातबारावर आपला पेरा या ठिकाणी मांडून घ्या. नाहीतर आपल्याला वेळ निघून गेल्यावर कोणते तोटे होणार आहेत हे आपण खाली पाहूया. याच ठिकाणी आपण जर आपला पेरा जर मांडला नसेल, ई पीक पाहणी जर केलं नसेल तर आपल्याला या ठिकाणी दुष्काळी अनुदान असेल, त्याचबरोबर अतिवृष्टीचं अनुदान असेल किंवा पीक कर्ज असेल, पीक विमा असेल किंवा शासनाच्या जे काही योजना पेऱ्यावर आधारित असतील, सातबारावर जर पेरा असेल तर एखादी योजना मिळणार असेल तर त्या ठिकाणी त्या योजनेपासून आपल्याला वंचित राहावं लागेल. त्यामुळे आपण काय करणार आहोत की जे काही 15 जुलैला चालू झाल्याच्या नंतर आपल्या सहाय्यकाच्या संपर्कात राहून
त्या सहाय्यकाला आपल्या शेती लगेच घेऊन जायचं आहे आणि आपला ई पीक पाहणीमध्ये आपला पेरा या ठिकाणी मांडून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक योजनेचा शासनाच्या या ठिकाणी फायदा होणार आहे. काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते, त्यामुळे त्यांचा पेरा सातबारावर मांडण्यापासून ते वंचित राहायचे किंवा त्यांना या ठिकाणी सातबारावर पेरा मांडायला कोणीही मदत करत नसे. त्याचबरोबर या ठिकाणी अशा बऱ्याच समस्या होत्या, ज्या समस्यांचा विचार करून शासनाने या ठिकाणी सहाय्यकांना हे पेरा मांडण्याकरता पूर्ण गावाचा पेरा मांडण्याकरता नेमणूक केलेली आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांनी या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे की आपण आपल्या शेतामध्ये या ठिकाणी सहाय्यकाला बोलवून आपला पेरा मांडून घ्यायचा आहे आणि सगळ्या योजनेचा लाभ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. चला तर मित्रांनो, हा होता ई पीक पाहणीमध्ये यावर्षी झालेला बदल. मी तुम्हाला अतिशय बारकाईने या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमची सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा सीएससी केंद्रावर जावे लागते का? मित्रांनो, घर बसल्या आपल्या मोबाईलवर एका मिनिटात आपली सातबारा डाउनलोड करा. या व्हिडिओवर क्लिक करा. हा व्हिडिओ दिसत आहे, हा आपल्या ग्रुपवर व्हिडिओ उपलब्ध आहे आणि या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन पासून ते सातबारा डाउनलोड करेपर्यंत संपूर्ण ए टू झेड प्रोसेस यात सांगितलेली आहे. तर आजच या व्हिडिओवर क्लिक करा आणि घर बसल्या एका मिनिटात मोबाईलवर कशी आपली सातबारा डाउनलोड करायची ते शिकून घ्या. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.